पक्की गॅरंटी वाली काय आयडिया असेल तर काढ बाबा. बोगस आयडिया असतील तर तसल्या लई आयडिया आमच्या चंदीकडे बी असतात. हे तायडे, माननीय परेश पाटलाचा इशे हार्डच असतोय. हलक्यातलं काय करतच नाही आपण. बरं मग काय करणार आहेस ते सांगशील का नाही आता? कळेल की. पर्या बघ, जोवर ती अंजली गावात आहे तोवर आपण काहीच करू शकत नाही. आता तू सांग काय करायचं. पण मग करणार तरी काय? जाऊबाईंचं माहेर बी हितच आहे. बाहेर पाठवायचं ते तर कसं? काय तर निमित्त पाहिजे. आणि आणखी एक, तिला एकटीलाच पाठवायचं तरी कुठं? सांगतो की. एक काम कर, त्या दोघा नवरा बायकोसनी कुठेतरी बाहेर जायला तयार कर. शान आहेस की. राणा भाऊजी आमचा प्रचार करायले, ते नसत्याल तर आमचा प्रचार कोण करणार? बोमला त्याच्या. अगं तो हितरून तरी काय काम करतोय, त्यापेक्षा पटवू दे त्याला. ठीक आहे, पण मग पाठवणार कुठं? हे बघ, ती सोय करतो आणि सांगतो, तू फक्त त्यासनी जायला तयार कर. ठीक आहे, बघतो आम्ही. काय मग राणा, काय ठरवलेस? अरे दोस्ताला टाइम द्यायलाच पाहिजे. हा बोल की, कधी जायचं पोरगी बघायला? यो लोक राणा, तू अजून माझ्या शादीच अडकलास होय ना? मग कशाला टाइम काढायला सांगितला? अरे राणा मेरे यार, अरे मी तुला जिम्मेदार आदमी म्हटलंय, तेव्हा जरा जिम्मेदारीने वाग की. आता आणि काय? काय 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 तू मला सांग, या इलेक्शनच्या धामधुमीत तू अंजली वहिनीशी किती टाइम देतोस रे? संसार करायचं म्हणजे आपल्या माणसाला टाइम द्यायला लागतोय. होय की, पण मला तालीम इलेक्शन यामध्ये मला टाइमच गावना झालाय. हे बरं ना, मनात असलं का नाही टाइम आपणे आप निकलतोय. तू ती मळ्याची जिम्मेदारी मेरे पर सोड आणि तू अंजली वहिनीशी फक्त टाइम दे आता. त्यांच्याकडेच टाइम नाही आजकाल. अरे मग तू त्याची टाइम काढायला सांग, तुझी जिम्मेदारी आहे ती. ते काय नाही बघ राणा, संसार म्हणल्यावर हे सगळं तुला करायलाच पाहिजे. समजलं काय तुला? एक काम कर, वहिनीस निघून तू मळ्यात ये. हा, हरभऱ्याचं ढाळ आल्यात मस्तपैकी भाजून देतो. हा, आणि जेवणाचा बेत बी आखूया. अरे ह्या इलेक्शनच्या धामधुमीत एक दिवस तुमचा, आणि लाडूला पण घेऊन या. लाडू तू वहिनी, आपण मज्जाच मज्जा करू बघ. ठीक आहे, बोलून बघतो अंजलीबाईं संगत. बोलून बिलून काय बघू नको, गप यायचं. मी जर डेअरीत जाऊन दूध घालून येतो आणि पक्क यायचं. मी वाट बघतोय काय. हा, उद्या यायचं राणा. होय की. हा, हे काय, आज घरीच आहे तुम्ही? नाही, कल्पना वहिनींकडे जाऊन आत्ताच घरी आले. हे काय, आव झालं? काय झालं? काही नाही, प्रचार करून करून घसा बसलाय माझा. ते सकाळच्याला काय झालं? ते मळ्यात जायचं होतं ना व, म्हणून यायला जमलं नाही. हा, काही नाही, बंडू दादांचे भाऊ आहेत ना, ते त्यांची अडवणूक करतायत. मग आता आता काय, परत एकदा समजावून बघायचं. सरपंच व्हायच्या आधी जबाबदारी तुमच्यावर पडायला लागली. काय सरपंच झाल्यावर काय खरं नाही तुमचं? आता जबाबदारी घेतलीये म्हणल्यावर ती पूर्ण करायला पाहिजे. घरचं काम, इलेक्शन आणि अशा जबाबदारी. हो, लाडूही तेच म्हणत होता, मला वेळच देता येत नाही म्हणून. पण तुम्हीच सांगा, आता काय करू मी? द्या की वेळ, मला बियाणं लाडूला बी. काय चाललंय तुमचं? आधीच मला वेळ कमी आहे, तर तुम्ही माझं काम डबल करू नका. या इलेक्शनच्या समध्या पसारामध्ये आपल्याला टाइमच गावना झालाय बघा. लाडूही हेच म्हणतोय, आपण त्याच्यासाठी वेळ देत नाही म्हणून. मग हे काढूया की. मी काय म्हणतो, कुठं बाहेर फिरायला जाऊया काय? कुठे? नाही म्हणजे कुठं लांब नाही, इथला इथेच आपल्या मळ्यात. एक दिवस आपला आपला. नाही नको, माझी अजून बरीच कामं व्हायची. हो, इलेक्शन झाल्यावर तुम्हाला टाइमच गावणार नाही बघा. पण जाऊन येऊ की मळ्यात. आणि बरकत बी म्हणलाय
मस्तपैकी जेवणाचा बेत करतो म्हणून. नाही उद्या नको, नंतर बघू. अहो नंतर नंतर काय होत नसते हो जाऊबाई. काय राणा भाऊजी, कसला बेत म्हणायचा? नाही काय नाही, ते असंच आपलं. नाही हे बी खरंच आहे म्हणा. ते इलेक्शनच्या नादामध्ये तुम्हाला काही टाइमच मिळाला नाही दोघांना. पण राणा भाऊजी, हे मळ्यात बिळ्यात फिरायला जाण्याचा काय प्लॅन करू नका बर का. अहो माणसासनी जर समजलं का नाही तुम्ही मळ्यातच आहे, तर तिकडं बी काम घेऊन येत्याल. आम्ही म्हणतो तुम्ही कुठेतरी दोघं लांब जावा फिरायला. बाहेर हा, एक दिवस मुक्कामी जावा आणि मस्तपैकी फिरून या. नाही नको. होय, बाहेर नको. हाव जाऊ बाई, कसं आहे इलेक्शनची कामं तर होतच राहणार. पण तुम्हाला फिरायला केव्हा टाइम मिळणार बरं? अहो जावा फिरून या, काय होत नाही. अहो पण नको. हाव जाऊ बाई, ठीक, तुमच्यासाठी नाही पण निदान लाडूसाठी तर जावा. कसं आहे तुम्ही दोघं असता बाहेर तुमच्या कामामध्ये, पण लाडू बिचारा घरी बसून बसून कटाळा येतोय हो त्याला. निदान त्याच्यासाठी तर जावा, खुश होईल पोरग, बिंदास फिरून या. कालच म्हणत होता आमासनी माऊ संगट कुठं फिरायला जायचोय म्हणून. जाऊन या हो, तेवढंच बरं वाटेल पोराला. लाडूकडे दुर्लक्षित झाले आजकाल. तेच म्हणालोय आम्ही बी, तुम्ही जर फिरायला जाऊन आला का नाही तर खरंच खुश होईल हो पोरग. जाऊया काय? बघूया, विचार करू. बरं ठीक आहे, पण एक दिवसासाठी जाऊनच या, तेवढंच फ्रेश वाटेल तुम्हाला बी. चला, मी खाली जेवणाची तयारी करते, तुम्ही या आवरून. अबे आम्ही बी आलोच. राणा भाऊजी, तुम्ही जावाच काय फिरायला? होय, ते विचार करतो. ठीक आहे, बरं आम्ही येतो, तुमचं आवरलं की मग या खाली काय. हा. काका बुका आबा कवा येणार? त्यांची कामं झाली की येणार आबा. राहणाऱ्या आबांचं काम कधी होणार? लाडू, अरे माणसांची कामं अशी पडदेशी होत नसतात बाळा. कामातनं माणसाला थोडा थोडा टाइम काढायला लागतोय. राणा भाऊजी, तुम्ही समधीत जण बाहेर असता म्हणून आता लाडू मामांजींची वाट बघायलाय बघा. अहो घरात बसून बसून पोरग लई कटाळून जाते. जरा त्या बारक्या पोराचा तर विचार करा, म्हणून म्हणलं जाऊन या. कुठं? अहो आम्ही म्हणलं जरा 2 दिवस बाहेर फिरून या. आता इलेक्शनच्या गाईत कुठं जाणार आहेत? हो, माझंही हेच म्हणणं आहे. जाऊ बाई, अहो कामं आपल्या मोठ्यांची, पण त्याचा ताप बारक्यांना का हो? त्यांनी काय केलंय बरं बिचाऱ्यांनी? लाडू, तुला तुझ्या रानादान माऊ बरोबर जायचंय का नाही र फिरायला? जायचंय की. गोदा का, आता तुम्हीच काय तर समजून सांगा बरं, तुमचंच काय ते ऐकत्याल. अहो जाऊबाईंनी शाळेचा राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर इलेक्शनच्या कामाला लागल्या. चेहरा बघा त्यांचा पाक सुकून गेलाय की नाही. आणि राणा भाऊजीसनी बी टाइम मिळत नाही. बिचारा लाडू वाट बघून बघून कटाळून जातोय बघा तुमची. म्हणून म्हणलं जर 2 दिवस कुठतर बाहेर फिरून आला तर बरं वाटेल की नाही, फ्रेश वाटेल. होय राणा, अरे कुठं जाऊन यायचं असेल तर या जाऊन तुम्ही. लाडूसाठी जावा. काही हरकत नाही म्हणा, पण तुम्ही बी इलेक्शनचा काय लोड घेऊ नका हो राणा भाऊजी, त्याचं टेन्शनच सोडून द्या. आणि भय जाऊ बाई, तुम्ही येईपतूर आम्ही आमचा बी प्रचार थांबवतो पाहिजे तर.
आता तुम्ही नुसतं भय म्हणा बरं. आमचा नवरा तर आम्हाला कुठं बी घेऊन जात नाही. आता राणा भाऊजी भय म्हणायलेत तर तुम्ही बी भय म्हणून टाका बरं. काय गोदाक्का? होय अंजली, जाऊन या तुम्ही कुठंतरी. चाललंय काय म्हणत? काय आमच्या काय म्हणत असणार आहे हो आता? अहो आम्ही आपलं राणा भाऊजी आणि जाऊबाईंसाठी म्हणायलोय. राणा भाऊजी मग काय ठरलं? विचार करतो आणि ठरवतो. पाठदिशी ठरवा. हा लाडू काय मग उद्या मस्तपैकी फिरायला जाणार का नाही? जाणार की. अवद्या गावात कुठं काय भानगड झाली नाही ना? भानगड कसली? नाही म्हणजे पप्प्याची नाही तर आणखी कुणाची काय? नाही हो, पण का? अरे मर्दा, ही नंदिता राणादान अंजली वहिनीच्या मागे लागल्या बाहेर कुठेतरी फिरून या म्हणून. अहो एक वेळ तुमच्या मागे लागले असते कुठेतरी फिरून या म्हणून तर ठीक होतं. वहिनी साहेब अंजली वहिनी आणि राणादादाच्या पाठीमागे का लागले? अरे तेच तर, आणि एवढं मागं का लागल्या कळणार झाले. निरा त्यांचा काय डाव तर नसेल ना? हो मला बी तसंच वाटते. सांभाळून राहायला पाहिजे आपल्याला. तुम्ही एक काम करा की अंजली वहिनी सांगा जाऊच नका म्हणून. आणि कारण काय सांगू? आणि असं कसं सांगणार जाऊ नका म्हणून? अरे नंदितानी लाडूला पुढे केलंय. मग आता हो आणि आज वहिनीने काय ठरवलं नाही म्हणा. तर राणादान अंजली वहिनी काय ठरवतात त्याच्यावर आहे सगळं. बघू आता काय करतात. हे बघ, मी बी जरा अंदाज घेतो. तुला गावात कुठं काय व्हायला लागले कळलं की नाही मला पहिलं कळवायचं. चालते. हा बरं निघू काय? दिवसभर प्रचार करून करून की नाही लय अंग दुखतो. जेवल्या ताट करून झोप येते बघा. हा ठीक आहे, जाऊन झोप हा. आणि उठल्यावर पहिलं वाड्यावर ये. चालते. हा ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. राणादा, आपण कुठे जायचं फिरायला? लाडू मारता तुझ्या मावला टाइमच नाही बघ. मग आपण जाऊ चल. नाही मावी पाहिजे सांगत. लाडू, अरे मला खूप काम आहे, वेळच नाहीये. कायम कामातच असते. अरे हो, एका दिवसानं लईच फरक पडेल का इलेक्शन मध्ये? तसं नाही, पण सगळेजण इथे प्रचार करणार आणि आपण फिरायला जायचं. आता वहिनी म्हणल्यात की एक दिवस प्रचार बंद ठेवून. अहो, ते तुमचं झालं, आमच्या प्रचाराचं काय? तुम्हाला ठिकाण कार्य करतात की तुम्ही कशाला उगा लोड घेताय? अहो पण लाडू म्हणलाय तर जाऊया की. शेवटी त्याला बी टाइम द्यायलाच पाहिजे. भाऊ, तू माझ्यासाठी टाइम मध्ये देत नाही. आपण जायचं फिरायला. माऊ जायचं म्हणजे जायचं. मन जायचं. बरं ठीक आहे. जाऊया, पण फक्त एक दिवस. हो बस खाली. चालतंय की. आपल्याला काय फिरलायच मतलब काय लाडू? जाऊया उद्या. आपल्या गाडीवर नाही जायचं ना? मग का आता चालत जातो का? नको गाडीवर नाही जाऊ. बरं ठीक आहे. आता बास झाल्या गप्पा, लवकर झोपा. उद्या सकाळी लवकर निघूया. अहो गप्पा काय मारायल्या? झोप की लवकर. तर का लाडू? लाडू 1 2 3. अहो पप्प्यादा, पप्प्यादा काय झालो? काय नाही, जरा विचार कराले. कसला? ते राणा आणि अंजली गावाच्या बाहेर जायला पाहिजे. अहो जातील की, पप्प्यादाच्या मनात आहे म्हटल्यावर जातील. पण त्याला एक काम करावं लागतं.
धाब्यावर कोंबडं कापायला काय त्या? कोंबडं कापायला लागतं. कानाखाली जाळ काढू काय? आधीच त्या गॅसच्या प्रकरणात 6,000ला डुबलोय मी, आणि मग तुम्हाला पैसे दिले ते वेगळं. अहो, ते कार्यकर्त्यांचं श्रम परिहार होतं त्याचं एवढं मनाला लावून कशाला घ्यायचं? वय 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 वय, मी श्रम करतो आणि तुम्ही परिहार करा. ते नाही पप्प्यादा, रानात आणि अंजली वहिनी गावावर गेल्यावर काय होणार आहे? जो माननीय परेश पाटील हिरो होणार. म्हणजे नेमकं काय होणार? तुला सांगतो की मी काय होणार ते, म्हणजे तू तिकडे जाऊन वक. नाहीतर काय, मी नाही म्हटलं तर मिंच्याच्या बायको समोर घ्यायच्या सगळ्या भानगडी वकला येऊ. ए, आवाज बंद, आवाज बंद. कोण आलाय? हा बोल तायडे, काय खुशखबर? काही नाही, राणा भाऊजी आणि जाऊबाई बहुतेक बाहेर गावी चालल्यात, पण पाठवायचं कुठं त्यासनी? ऐक ऐक तायडे, तू काय काळजी करू नकोस. हे बघ, माझ्या एका मित्राचं रिसॉर्ट आहे आणि ते लय लांब आहे. अगं मोबाईलची रेंज पण येत नाही का तिकडं. एक नंबर आहे, एकदम परफेक्ट. परफेक्ट परफेक्ट. तायडे, तू नुसतं त्यासनी पाठवून दे, बाकीचं काय करायचं ते माझं मी बघतो. हा ठीक आहे, तू आम्हाला त्या जागेचा पत्ता SMS कर, बाकी समजा आम्ही बघून घेतो. होय, केला, लगेच केला मेसेज. थांब. वा 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 वा. हा कार्यकर्त्यांनो, आता तुमचा ह्यो नेता माननीय परेश पाटील या गावचा हिरो होणार, आणि राणा आणि अंजली इलन लाडू, आता काय मज्जा आहे बाबा तुझी. बर मग 2 दिवस मस्त मज्जा कर, फिर, वेगवेगळं काय काय खा. काय करणार की तुम्ही 2 दिवस फिरायला जाण्याचा निर्णय एकदम बेस्ट घेतला बघा. घरी बसून बसून बी तसं बी लाडू लई बोर होत होता, त्या निमित्तानं त्याचं फिरणं बी होईल आणि तुमच्या दोघांचं बोलणं बी होईल. वहिनी, अहो इलेक्शनच्या धामधुमीत अशी ट्रिप म्हणजे अहो हे बघा, तुम्हाला एक हाऊस नाही फिरायला जायची, पण आता राणा भाऊजी आणि जाऊबाई जायले तर त्यासनी का अडवायलाय बरं? हा तसं बी हो, ठीक आहे, पंतप्रधान पदासाठी इलेक्शन आहे भय, सरपंच पदासाठी तर आहे, काही नाही, त्याचा कसला लोड घ्यायचा एवढा. सूरज भाऊजी, लाडूसाठी म्हणून जातोय आम्ही, आणि 2च दिवसाचा तर प्रश्न आहे, लगेच येऊ परत. पण तोपर्यंत गावाची सगळी जबाबदारी तुमच्यावर. गावात कुठलाही वाद होऊ देऊ नका. त्याची काळजी करू नका वहिनी. अहो आपल्याकडनं काय बी वावगं होणार नाही याची गॅरंटी माझी आहे. ते बंडूदा आणि त्याच्या भावामध्ये मारामारी झाल्या, त्यासनी जरा समज द्यायला पाहिजे बघ. तुम्ही त्यासनी सांगा 2 दिवस म्हणावं, जरा शांत बसा, 2 दिवसांनी काय ते मिटू. मग असं कसं? अहो पण त्यांनी भांडण कशी केली? आपण सांगितलं होतं की त्यांना. तेच की जाऊबाई, अहो किरकोळ वादावादी हो, आणि तसंच जर काय सिरियस असतं का नाही तर आपल्या दारात आली असती का नाही सांगाय. हे बघा, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, बिंदास जाऊन फिरून या बरं, बिंदास जावा, काय टेन्शन नाही, आम्ही सांभाळतो. अंजली, योग्य डबा. वाटत लाडूला भूक लागली तर पंचायत नग, दशम्या धपाटाने दही बांधलंय. हा अहो गावात एवढी मोठी भांडणं सुरू असताना आपण जाणं बरोबर आहे का? हो जाऊबाई, आम्ही सांगायलो ना ग, एकदम किरकोळ वाद आहे बघा. अन आता जर नाही गेला की नाही तर बिचारा या लाडूचा हिरमोड विलो. बरं, पण जाता जाता त्या भावंडांना भेटून जाऊ. होय, अहो जरा समज दिलेली चांगली हो. चला चल रे लाडू, जाऊन येते. जा बाबा, एकदम बिंदास फिरून ये.
शिस्तात जावा काय समधी हा